नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये खूप मोठी खुशखबर आहे. कारण लाडकी बहीण योजना ही ऑगस्ट नंतर बंद होणार का, हा एक प्रश्न आपल्या समोर उभा होता. तर त्याचंच आज उत्तर मुख्यमंत्र्यांनी आज स्वतः जाहीर केलेलं आहे की त्या योजनेबद्दल नेमकं पुढे काय होणार किंवा किती बंद होणार, या सगळ्या बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आपल्या सर्वांसाठी खूप मोठी खुशखबर आहे, मी आधीच सांगतो आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नीट बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. कारण काय होतं, तुम्ही मध्येच व्हिडिओ सोडून दिला मग तुम्हाला अर्धवट माहिती मिळते. तर तुम्हाला चला आज सांगतो मी की या निर्णयावर, ह्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः काय म्हणलं आहे, आता हे पुढे चालू होणार का नाही याच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. तर आपण चला बघूया त्यांनी नेमकं काय म्हणलेलं आहे. तर सर्वप्रथम पण जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करा. चला बघूया नेमकं काय म्हणले मुख्यमंत्री. तर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे, जे काही काल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण हे झालं होतं, मेळावा चालू होता, त्याच्यामध्ये स्वतः त्यांनी जाहीर केलेला आहे या प्रश्नावरती. कारण या प्रश्नावरती काय होत होतं, खूप त्यांचं असं म्हणणं आहे की खोटा प्रचार चालू होता या योजनेबद्दल, की पहिल्यापासूनच सगळ्या गोष्टींचा प्रचार चालू होता आणि अफवांचा खूप बाजार चालू होता की ही योजना 1 महिना आहे, 2 महिना आहे, 3 महिना आहे, मग ही नेमकं आता पुढे चालू राहणार का, या सगळ्याबद्दल त्यांना एक शंका होती. म्हणजे सामान्य जे काही माणसं आहेत त्यांच्या मनात होतीच, स्वतः माझ्या पण मनात होती की ही पुढे चालू राहणार का. मग ह्याच्याच सामान्य जनतेच्या प्रश्नावर त्यांनी या मेळाव्यामध्ये स्वतः उत्तर देऊन सगळं निरसन केलं आहे. त्यांनी काय म्हणलंय बघा, या महिला या सशक्तीकरण मेळाव्यात त्यांनी स्वतः असं म्हणलं आहे की जे काही तुम्ही लाडकी बहीण योजनाचं फॉर्म भरत आहात, या योजनेचा फॉर्म जो काय तुम्ही भरला, तर ही जी योजना आहे ऑगस्ट नंतर बंद होणार, असा अपप्रचार खोटा आहे. म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं आहे की ऑगस्ट नंतर बंद होणार, हा खूप जण अपप्रचार करत होते, तर हा अपप्रचार हा खोटा आहे. ही योजना बंद होण्यासाठी सुरू केलेली नाही. त्यांनी स्वतः सांगितलं की ही योजना बंद केलेली म्हणजे चालू केली, ती काही बंद होण्यासाठी नाही, ती पुढे कायम सुरूच राहणार आहे. आता याच्यावरती तुम्हाला मी सरळ सिंपल सांगतो, स्वतः मुख्यमंत्री असं म्हणलेले आहेत की ही जी योजना आहे ही पुढे कायम चालू राहणार आहे, ही योजना बंद होणार नाहीये. तर सगळ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता प्रत्येक महिलेला महिन्याला 1,500 रुपये हे मिळणारच आहेत. आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. स्वतः लाडकी बहीण योजनेसाठी जे काही प्रश्न होते त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. सगळ्यात मोठा प्रश्न होता हा मित्रांनो, कारण कोणी आपण पण ऐकलं की 3च महिने चालणार आहे, मग काय होणार 3 महिन्यानंतर, हे आपल्या मनात चालूच होतं सगळ्यांच्या. तर त्यांनी सरळ सांगितलं आहे की ही काही योजना बंद होणार नाही, ही पुढे कायमच सुरू राहणार आहे. या योजनेसाठी नुसता हाताने लिहिलेला म्हणजेच ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारण्यात येत आहे. आणि जे काही आपले प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेऊन कौतुक केले असल्याचे मुख्यमंत्री यावेळी सांगत होते. तर तुम्हाला आता कळत असेल की ही काही जी योजना आहे ही काही बंद राहणार नाही, ही कायमस्वरूपी राहणार आहे, असं स्वतः मुख्यमंत्री आपले जे आहेत एकनाथ शिंदे सर यांनी सांगितलेले आहे. तर आता काही टेन्शन घ्यायचं मित्रांनो नाहीये, कारण एकदा फॉर्म अप्रूव्ह झाला की महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत. आता एकाच घरात जर एक अविवाहित आणि एक विवाहित जर असतील तर अशा दोन्हींना महिन्याला 1,500 रुपये प्रत्येकी मिळणार आहेत. म्हणजेच एकाच घरात 3,000 रुपये आपल्याला येणार आहेत. एका व्यक्तीला, एका महिलेला, एका लाभार्थी महिलेला वर्षाला आपण म्हणू शकतो की 18,000 रुपयाचं मानधन मिळणार आहे. ही योजनाद्वारे त्यांना 18,000 रुपये मिळणार आहेत. तर सगळ्या तुमच्या प्रश्नांचं आता उत्तर भेटलं असेल असं मी एक म्हणतो, कारण हे आपल्या पण म्हणजे माझ्या पण मनात हा एक प्रश्न होता की ही योजना बंद तर पडणार नाही ना, कारण आपण खूप ऐकलं की ही निवडणुकी अगोदरच बंद होणार आहे का, निवडणुकीनंतर काय होणार, हे सगळ्याच्या मनात संभ्रम होताच त्याचा. पण आज आपल्या क्लिअर झालेला आहे डाऊट. तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे की ही योजना कायम चालू राहणार आहे, कायमस्वरूपी सुरू असणार आहे. त्यामुळं एक मोठं टेन्शन गेलेलं आहे. आता आपल्याला प्रत्येकाला 1,500 रुपये हे नक्की मिळणार आहेत. आता तुमचं मला प्रत्येकाचं स्टेटस काय असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता, अप्रूव्ह आहे का काय आहे. कारण ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर त्यांना 17 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता मिळणार आहे. तर त्यांना खूप खूप अभिनंदन, आणि पुढेही तुम्हाला हा हप्ता मिळत राहणार आहे, त्यासाठी पण खूप अभिनंदन. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लगेच लाईक आणि शेअर करायचंय, आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवायचंय. कारण जसा
काही पण अपडेट असू द्या, मी लगेच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं आपल्या चॅनलला मोठं करा, कारण मी तुमच्यासाठी लवकर लवकर कशी न्यूज घेता येईल, चांगली न्यूज तुमच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल याचाच वाट बघत असतो. आणि जसं काही न्यूज आली, जसा अपडेट आला, जसा GR आला, तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.